नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता नंदिनीच्या आनंद निवासला 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. त्याची 10th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या दिवशीच इथे आता भास्कर काकांनी खूप मोठा बॉम्ब टाकलेला असतो. इथे आता जीवाकडून ज्या ॲग्रीमेंटवरती सह्या केलेल्या असतात त्याच्यावरती इथे आता जीवाने सही करायच्या आधी ते पेपर वाचलेलेच नसतात. म्हणजे भास्कर काकांवरती विश्वास ठेवून इथे जीवाने ते पेपर साईन केलेले असतात. पण जी आधीची प्रॉपर्टी पाडायची आहे ते आनंद निवास आहे हे भास्कर काकांनी जीवाला सांगितलेलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जेव्हा आता सत्य नंदिनीच्या समोर येतं की इथे जीवाला ज्या ठिकाणी आता लोकांसाठी घरं बांधायची आहेत ती जागा म्हणजे आनंद निवासची जागा आहे हे नंदिनीला माहितीच नसतं. आणि जेव्हा ही गोष्ट तिला कळते तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भास्कर काकांनी येतानाच डोजर वगैरे आणलेले असतात इथे आनंद निवास पाडण्यासाठी. पण नंदिनी 10 वर्ष ज्या ठिकाणी तिने आनंद निवास हे सुरू केलं होतं त्या ठिकाणी ती त्या आनंद निवास नेस्तनाबूत होत असताना बघू शकत नसते. आणि म्हणूनच ती जीवाला म्हणते की तुम्ही जेव्हा या पेपरवरती सही केलीत, या कागदाच्या तुकड्यावरती, तेव्हा तुम्ही वाचलं नाहीत का हे आनंद निवास माझ्या काळजाचा तुकडा आहे. हे जर तुम्ही वाचलं असतं तर आता ही परिस्थिती ओढवलीच नसती. पण काही हरकत नाही, तुम्ही ते ॲग्रीमेंट वाचलं नसाल, पण मला आता कळले काय करायचं आहे. तुमच्या चुकीची शिक्षा मात्र मी भोगणार. आणि जेव्हा इथे डोजर आता तिथे आनंद निवासवरती चालवला जाणार असतो तेव्हा इथे नंदिनी जाते आणि त्या डोजरच्या समोर उभी राहते. त्या डोजरच्या धक्क्याने इथे आता नंदिनी खाली पडते. तिच्या डोक्याला जब्बर असा मार लागलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावी लागते. तेव्हा ही गोष्ट आता काव्य आणि पार्थ या दोघांनाही कळते. काव्या पार्थला जेव्हा ही गोष्ट कळते की कशा पद्धतीने इथे जीवाला कुठल्याही गोष्टीची आता माहिती न देता ॲग्रीमेंटवरती मुद्दामून साईन घेतलेली आहे. आणि जेव्हा ही गोष्ट पार्थला समजते तेव्हा पार्थ योग्य वेळी आनंद निवासच्या इथे जाऊन त्या जागेवरती स्टे आणतो. म्हणजे जोपर्यंत त्या जागेचा निकाल लागत नाही तोपर्यंत आनंद निवासची जागा कुणीही तोडू शकत नाही असा स्टे आता पार्थने आनंद निवासवरती आणलेला असतो. आणि भास्कर काकांचा प्लॅन इथे काव्य आणि पार्थ दोघांनी मिळून फ्लॉप केलेला असतो. योग्य वेळी स्टे आणल्यामुळे जे काही आता आनंद निवास हे नेस्तनाबूत होणार असतं, नंदिनीचं स्वप्न अपूर्ण राहणार असतं, ते स्वप्न आता इथे काव्य आणि पार्थ या दोघांनी मिळून वाचवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा जीवा आपल्या जीवाची बाजी लावून तिची काळजी घेत असतो आणि तिला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिला प्रॉमिस करतो की काहीही झालं तरी माझ्या चुकीची शिक्षा मी तुला भोगू देणार नाही. हे आनंद निवास पाडलं जाणार नाही. आनंद निवास तुझा आहे आणि ते तुझंच राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये काव्या जेव्हा भास्कर काका आणि वसू या दोघांना एकत्र बघते तेव्हा इथे काव्याचा जो संशय असतो तो खात्रीमध्ये बदलतो की या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी इथे वसू आत्याचा हात आहे. आणि वसू आत्या, रम्या आणि भास्कर काका या तिघांना एकत्र बघितल्यानंतर ही गोष्ट आता काव्याच्या लक्षात आलेली असते आणि काव्य ही गोष्ट जाऊन पार्थला सांगते. या सगळ्याच्या मागे भास्कर काकांचा फक्त एकट्याचा हात नाही आहे, तर इथे वसू आत्यांनी त्यांना मदत केलेली आहे ही गोष्टसुद्धा समोर येते. आणि या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी काव्य पार्थ दोघेजण जागेचे खरे ओनर कारखानीस काका यांच्याकडे जातात. आणि तिथे गेल्यानंतरच त्यांना ही गोष्ट कळते की कशा पद्धतीने भास्कर काकांनी त्यांना धमकावलं होतं आणि जबरदस्तीने त्या जागेच्या पेपरवरती त्यांची सही घेतलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्या एक निर्णय घेते. म्हणजे इथे माननी काकूंनी तिच्याकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की तू माझ्या पार्थपासून लांब राहायचं. पण जेव्हा इथे आता पार्थचे क्लायंट घरी येतात आणि त्यांना घरचा गरमागरम चहा आणि त्यांना इथे गरमागरम भजी हवी असते आणि त्यासाठी ते लोक फरमाईश करतात आणि पार्थ ती फरमाईश आता पूर्ण करू शकत नसतो कारण काव्याने आधी नकार दिलेला असतो.
कारण तिला मानिनी काकूंचं प्रॉमिस मोडायचं नसतं. पण जेव्हा तिला आता आठवतं, अनिशा म्हणालेली असते की हे बघ काव्या, पार्थ जिजूने आत्तापर्यंत तुझ्यासाठी खूप काही केलं, त्यामुळे आता करण्याची वेळ ही तुझी आहे. तुला आता त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्याचे डोळे उघडतात आणि ती छान इथे आता सुंदर तयार होऊन खाली आलेली असते. मानिनी काकू आणि सविता दोघीजणी मूवीला गेलेले असतात. घरामध्ये कुणीच नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, काव्य आता सुंदर तयार होऊन येते. त्या सगळ्या क्लायंटला प्रेमाने भेटते, सगळ्यांजवळ विचारपूस करते आणि मग ती म्हणते, तुम्ही सगळेजण रिलॅक्स व्हा, मी तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्यात आधी तर ज्यूस आणते. तेव्हा काव्य जाते, सगळ्यांसाठी फ्रेश इथे ऑरेंज ज्यूस बनवून सगळ्यांना प्यायला देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य म्हणते की पार्थ, तुम्ही सगळ्यांबरोबर बसा, मी तुमच्यासाठी चहा आणि गरमागरम भजी बनवते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला खूप आनंद होतो. काव्य आधी जरी नाही म्हटली असली तरीसुद्धा आता ती तयार होऊन आली आहे ना, याचा त्याला जास्त आनंद झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता काव्या भजी बनवायला सुरुवात करते. ती कांदा वगैरे कट करत असते, थोडेसे कांदा भजी बनवते, थोडे बटाटे भजी बनवते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या, मी काही मदत करू का तुमची? तेव्हा काव्या म्हणते, नाही नको, तुम्ही नका मदत करू. तरीसुद्धा इथे पार्थ तिची मदत करायला जातोच. तेव्हा ते क्लायंट पार्थ आणि काव्याकडे बघत असतात आणि त्यांना कॉम्प्लिमेंट करत असतात की तुम्ही दोघेजण तर मेड फॉर इच अदर आहात. म्हणजे आता काव्या, इथे तुमची बायको आमच्या सगळ्यांसाठी भजी बनवते, पण तुम्ही तिला कामामध्ये सुद्धा मदत करताय, तिला इथे स्वयंपाक बनवण्यामध्ये सुद्धा मदत करताय. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये तुम्ही उत्तम कामगिरी बजावताच, पण घरामध्ये तुमच्या बायकोला सुद्धा तुम्ही हेल्प करताय, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता क्लायंट म्हणतात की काव्या, तू खूप नशीबवान आहेस की पार्थसारखा नवरा तुला मिळाला आहे. आणि पार्थ, तुम्हीसुद्धा खूपच जास्त लकी आहात की तुम्हाला काव्यासारखी बायको मिळाली, जी तुम्हाला कुठलंही काम करू देत नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही करताय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य छान गरमागरम असा चहा बनवते, आलं वगैरे घालून, आणि गरमागरम भजी क्लायंटला देते. सगळेजणं छान असा ताव मारतात, गरमागरम भजी आणि चहा वगैरे पितात आणि भरभरून काव्याच्या बनवलेल्या भजीचं कौतुक करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थला आनंद होतो. आणि तेवढ्यातच तिथे आता मानिनी आणि सविता दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा इथे मानिनी बघते तर काय, छान त्यांचा पाहुणचार केलेला असतो काव्याने. कारण इथे क्लायंट भरभरून कौतुक करतात मानिनीच्या समोर पार्थ आणि काव्याचं. तेव्हा मानिनीला छान वाटतं की काव्याने ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानिनी खुश होते, पण ती काव्याला दाखवत नाही की तिला खूप आनंद झाला आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता काव्या मानिनीला म्हणते की मला कुठलंही प्रॉमिस तोडायचं नव्हतं, पण काय झालं, या लोकांना इथे गरमागरम भजी घरचीच खायची होती आणि चहासुद्धा घरचाच हवा होता, म्हणून मग मला बनवावं लागलं. सविता ताईसुद्धा नव्हत्या ना, म्हणून मलाच ते करावं लागलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी तिला काहीच बोलत नाही, सरळ ती आपल्या रूममध्ये निघून जाते. तेवढ्यातच इथे नंदिनी जीवावरती चिडलेली असते की तुम्ही का असं केलं? तुम्हाला इथे तुमची घरं बांधायची आहेत, लोकांसाठी प्रोजेक्ट तयार करायचा आहे, तुम्हाला प्रोजेक्टसाठी हीच जागा मिळाली होती का? तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही नंदिनी, मला तर माहितीच नव्हतं ही जागा तीच आहे म्हणून. तेव्हा भास्कर काका म्हणतात, अरे जीवा, तू स्वतः सही केली आहेस ना पेपरवरती, म्हणजे जी जागा मी तुझ्यासाठी सिलेक्ट केले ती तुला आवडल्या असं तू म्हणालास. मला पण माहिती नव्हतं की ती जागा हीच आहे म्हणून, पण तू ज्या पेपरवरती सही केली आहेस ना, ज्या जागेसाठी आम्ही तुला फंडिंग करणार आहोत, ती जागा तर हीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा म्हणतो, नाही नंदिनी, मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि इथे आलेला बुलडोजर, जे डोजर आहे, ते आता वस्तू पाडायला सुरुवात करतं. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्हाला एकदासुद्धा ते ॲग्रीमेंट वाचावं लागलं नाही? तुम्ही एकदा तरी वाचायचं ना, कुठल्या जागेबद्दल तुम्ही इथे सही करताय, कुठली जागा तुमच्यासाठी बघितले, एकदासुद्धा बघावं असं वाटलं नाही? मी तुम्हाला म्हणाले होते जीवा, यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला काहीतरी इतकं महत्त्वाचं सांगत होते, पण तुम्ही माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्षच दिलं नाहीत. मला माहिती होतं, समोरून जी लोकं तुम्हाला इतकी मदत करतायत, ती मनामध्ये कुठला तरी स्वार्थ ठेवल्याशिवाय तुम्हाला मदत करत नाही आहेत, ही गोष्ट माझ्या तेव्हाच लक्षात आली होती आणि म्हणून मी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण नाही जीवा, तुम्ही माझं काहीसुद्धा ऐकून न घेता तुम्ही तेच केलं जे तुम्हाला हवं होतं.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे नंदिनी म्हणते ठीक आहे, चूक तुमची आहे पण शिक्षा मी भोगणार. आणि ती जाऊन आता तिथे बुलडोझरच्या मध्येच उभी राहते. बुलडोझरचा धक्का लागल्यानंतर इथे आता नंदिनीच्या डोक्याला मार लागलेला असतो. तेव्हा जीवा जोरात ओरडतो आणि नंदिनीला हॉस्पिटलला घेऊन जातो आणि जाता जाता पार्थला फोनसुद्धा करतो. तेव्हा घडलेला सगळा प्रकार इथे आता जीवाने पार्थला सांगितलेला असतो. तर इथे नंदिनीला मी सिटी हॉस्पिटलला घेऊन जातोय. तेव्हाच प्रेक्षकांनो पार्थ आपल्या वकिलांना बोलावून घेतो आणि इथे जे काही घडलेलं असतं ते सगळं वकिलांना सांगतो. आणि तेव्हा इथे त्याचे वकील जातात आणि लगेचच्या लगेच त्या जागेवरती आता स्टे ऑर्डर घेऊन येतात. त्या जागेवरती स्टे आणतात. म्हणजे जोपर्यंत आता केसचा कुठलाही निकाल लागत नाही तोपर्यंत आनंद निवास पाडलं जाणार नाही असं तिथे आता स्टे ऑर्डरमध्ये सांगितलं जातं. तेव्हा इथे पार्थ ते स्टे ऑर्डर घेऊन येतो. भास्कर काकांना म्हणतो की काका आता काय खरं काय खोटं मला माहिती नाही आहे या जागेबद्दल. जरी तुम्हाला माहिती नसलं तरी मला एक गोष्ट माहिती आहे, ही फक्त एक प्रॉपर्टी नाही आहे, तर हे आनंद निवास म्हणजे नंदिनीचं स्वप्न आहे, नंदिनीचा श्वास आहे. कितीही काही झालं ना तरीसुद्धा ते आनंद निवासमध्ये येतच असते. त्यामुळे तुम्ही असे इतक्या लोकांना बेघर करू शकत नाही आणि त्याचबरोबर इतक्या लोकांच्या नोकऱ्या तुम्ही नाही घालवू शकत. ही जागा तुम्ही नाही पाडू शकत. कुणाचं तरी स्वप्न उद्ध्वस्त करण्यापेक्षा ते न केलेलं बरं असं मला वाटतं. तेव्हा ह्या जागेवरती आता स्टे आलेला आहे. तुम्ही आता बुलडोझर परत घेऊन जा, तुम्ही ही जागा पाडू शकत नाही असं आता पार्थ सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो काव्याला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. काव्या जीवावरती खूपच जास्त चिडलेली असते की ॲग्रीमेंट साईन करण्याच्या आधी एकदा ते वाचलं पाहिजे, इतकंसुद्धा मॅनर्स कुणाला नसू शकतात का असं आता काव्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नंदिनी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जीवा वेड्यासारखी तिची काळजी घेत असतो. तेव्हा काव्या बघते की जीवाला नंदिनीची किती काळजी आहे. ती हॉस्पिटलमध्ये आहे तर जीवा वेड्यासारखा करत असतो. तिच्यासाठी तो जीव द्यायला सुद्धा तयार होईल अशी तिची अवस्था बघून आता जीवा करत असतो. तेव्हा काव्याला कळतं की जीवा आता नंदिनीच्या पूर्णपणे प्रेमात पडलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आधीच काव्या त्यांच्या आयुष्यातून लांब झालेली असते आणि नंतर प्रेक्षकांनो इथे आता हॉस्पिटलमध्ये नंदिनीची ती शुद्धीवरती आल्यानंतर जीवा मनापासून माफी मागतो. कान पकडून तिला सॉरी म्हणतो आणि म्हणतो चुकलं माझं, खरंच चुकलं. त्यांनी मला सांगितलंच नाही की ती प्रॉपर्टी आनंद निवास आहे म्हणून. नंदिनी प्लीज प्लीज मला माफ कर. हे बघ काहीही झालं ना, अगदी काहीही, माझा जीव द्यावा लागला ना तरीसुद्धा चालेल, पण आनंद निवास मी तुझ्यापासून दूर होऊ देणार नाही. मला नाही करायचं आहे माझं काम सुरू, मला काहीच नाही करायचं आहे, पण तुझा आनंद निवास आहे ना ते कधीच मी तुटू देणार नाही. आनंद निवासवरती कधीच कुठली प्रॉपर्टी उभी राहणार नाही. मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे ना की आनंद निवासचा एक मजला आपण दोघांनी मिळून वाढवायचा, म्हणून तो मजला आपण दोघेजणं वाढवणार आहोत. तू नको काळजी करू असं इकडे आता जीवा नंदिनीला म्हणत असतो. तिला प्रॉमिस करतो की तुझ्या आनंद निवासला काही नाही होणार आणि पार्थ दादा आहे ना तो सुद्धा आपली हेल्प करतोय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पार्थ म्हणतो नंदिनी तू नको काळजी करू, त्या जागेवरती स्टे आणला आहे. या लोकांनी कशा पद्धतीने तुझी फसवणूक केली आहे ना ते आपण शोधून काढू. तेव्हा काव्य आणि पार्थ दोघेजणं त्या जागेचे ओनर त्या काकांकडे जातात, त्यांची भेट घेतात. तेव्हा ते काका म्हणतात की इथे मला येऊन काही लोकांनी धमकावलं, जबरदस्तीने माझ्या सह्या घेतल्या, मी काहीच करू शकलो नाही. तेव्हा भास्कर काकांचं नाव आता पुढे येतं. पण आता भास्कर काकांनी एकट्याने हे सगळं केले की कुणी मदत केली आहे, तरी ते काव्याला वसूवरती संशय आलेला असतो. कारण वसू ज्या पद्धतीने रम्या आणि वसू काव्य नंदिनीकडे बघून हसत असतात तेव्हा इथे काव्याला वसूवरती संशय आलेला असतो, पण तिच्याकडे कुठलाही पुरावा नसतो. त्यामुळे ती गप्प बसलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो एवढ्यावरच इथे आता काव्य थांबत नाही. ती इथे वसूला जाब विचारते पण वसू तिला काहीसुद्धा सांगत नाही. त्यानंतर ती म्हणते तुमची वाट लावायचं ठरवलंय ना, तुमची मी वाट लावणारच. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पार्थने आता एक जबाबदारीचं काम केलेलं असतं. आनंद निवासवरती स्टे आणलेला असतो. त्याचबरोबर जीवा इथे नंदिनीची खूपच जास्त काळजी घेत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे काव्याने वसू, रम्या आणि भास्कर काका या तिघांना एकत्र बोलताना बघितलेलं असतं. जेव्हा काव्या त्या तिघांना एकत्र बघते तेव्हा नंदिनीताई आणि जीवा यांना फसवण्याच्या मागे फक्त भास्कर काका एकांचा हात नाही आहे, तर इथे रम्या आणि वसू आत्या यांचासुद्धा हात आहे. या दोघींनीच भास्कर काकांना ही आयडिया दिली असेल. तसाही भास्कर काकांचा आमच्या सगळ्यांवरती रागच होता.
तो राग त्यांना नंदिनीताईवरती काढायचा होता आणि तो त्यांनी काढलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, काव्या इथे पार्थला सांगते की या सगळ्याच्या मागे भास्कर काका एकटे नाही तर रम्या आणि वसू आत्यासुद्धा आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, कुणीही कितीही लोक असले तरी आनंद निवास हातातून जाणार नाही, ते नंदिनीचंच राहणार, असं इथे पार्थ आता काव्याला म्हणत असतो.